STI पूर्व 2012 या परीक्षेमधला प्रश्न आहे. एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढविला तर तो अपूर्णांक 6 छेद होतो. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व अंश 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 1 छेद होतो. तर तो अपूर्णांक कोणता? आता अपूर्णांक कसा असतो? हे कसा असतो? एक संख्या वर एक संख्या खाली. आता इथे आपल्याला अंश माहित नाही, छेद माहित नाही. मग आपण असं म्हणायचं, त्या अपूर्णांकाचा अंश x मानू. अंश किती मानला? x व छेद y मानू. अंश किती मानायचा? x मानायचा, छेद y मानायचा. म्हणून तो अपूर्णांक बरोबर 1 छेद y होणार. पहा, अपूर्णांकाचा अंश आपण x मानला आणि छेद y मानला. अपूर्णांकाला 1 छेद y. आता पुढे काय म्हणले? एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला. म्हणजे पहिली अट काय आहे बघा. आता पहिल्या अटीनुसार पहा, पहिली अट कोणती आहे? एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणलं म्हणजे वर 2 ने गुणलं अंशाला व छेद 2 ने वाढवला. म्हणजे किती केले? 2x छेद y अधिक 2. एका अपूर्णांक संख्येच्या अंशाला 2 ने गुणले व छेद 2 ने वाढवला तर तो अपूर्णांक 6 छेद 7 होतो. त्याला आपण सोपे रूप द्यायचं. कोणतं कसं द्यायचं सोपे रूप? दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. मग 7 दुने 14, 14x बरोबर 6 ने इकडे गुणलं 6y अधिक 6 दुने 12. ह्या 6 ने दोघांना पण गुणायचं, y ला पण आणि 2 ला पण. सोपे रूप कसं होण्याचं? 14x वजा 6y बरोबर 12. त्याला कमी केलं 2 प्रत्येकाला बघा जाईल 7x वजा 3y बरोबर 6. समीकरण नंबर आलं 1. असं करायचं. पहा, अंशाला 2 ने गुणलं, छेद 2 ने वाढवला, अपूर्णांक 6 छेद आला. दुसऱ्या अट पाहत कशी होती? दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अट पहा कशी आहे. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले व अंश 2 ने वाढवला. पहा, हा 1 छेद y हा. त्याऐवजी छेदाला 2 ने गुणले, छेदाला म्हणजे खाली 2 ने गुणले म्हणजे 2y आणि अंश 2 ने वाढवला, अंश x अधिक 2 केला. म्हणजे येतं आपण काय मांडायचं? x अधिक 2. अंश 2 ने वाढला, अंश 2 ने वाढवला आणि जो छेद आहे ना त्याला 2 ने गुणलं तर तो अपूर्णांक 1 छेद 2 होतो. परत तिरपा गुणाकार 2x अधिक 4, 2 गुणिले x अधिक 2, 2x अधिक 4 बरोबर 2y. म्हणून 2x वजा 2y बरोबर अधिक 4 चा वजा 4 केला, 2x वजा 2y 4. सोपे रूप दिलं किती होणार? x वजा y बरोबर वजा 2. समीकरण नंबर काय आलं? 2 आलं. आता आपण काय करायचं? हे दोन समीकरण सोडवायची. 7x वजा 3y आणि x वजा y. आपण जर असं केलं, येथे 3 आहे, येथे पण 3 आणला आपण, मग प्रत्येकाला आपण 3 ने गुणलं तर y ला y निघून जाईल. आपण असं करूया, 7x वजा 3y बरोबर 6. आहे तसं मांडायचं, हे आहे तसं मांडायचं आणि याला फक्त काय करायचं? 3 3 ने गुणायचं म्हणजे 3y होणार. मग 3 ने गुणलं, उत्तर किती येतं बघा बरे. 3x वजा 3y, 3x 3y 3 2 6 वजा 6. आता यांची आपण काय करू? वजाबाकी करू म्हणजे y ला y निघून जाईल. वजाबाकी कशी करायची?
ते दुसरं समीकरण जे असतं ना त्याची चिन्ह बदली करायची, त्याला वजाबाकी म्हणतात. समीकरणांची वजाबाकी कशी करतात? जे दुसरं समीकरण आहे दुसरं, त्या समीकरणाची आपण चिन्ह बदली करायची आणि नवीन चिन्हानुसार उत्तर मांडायचं. 6 आणि 6 12 आले. हे 6 आणि हे 6 किती आले? 12 झाले. हा वजा 3y आणि 3y 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 निघून गेले. 7 अधिक आहे 3 वजा आहे 7 3 गेले 4 राहिले. 4x म्हणजे 12 आले. मग x ची किंमत किती होणार? 12/4 म्हणजेच x ची किंमत काय आली? 3 आली. म्हणजे अंश 3 आला. आता आपल्याला छेद काढायचा आहे. अंश 3 आला. बघा ह्या दोघांपैकी आता 3 आहेत. 3 ठिकाणी अंश 3 आहे. आता 3 ही किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवायची. कुठे पण ठेवायची. 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवलं चालतंय, 2 मध्ये पण चालतंय. मग एक समीकरण कोणतं आहे? 7x - 3y = 6. 7x - 3y = 6. म्हणून x किती आहे बघा बरं? 3. 7/3 - 3y = 6. 3 7 21 - 3y = 6. म्हणून -3y = 6 - 21. -3y म्हणजे -15. y म्हणजे आले -15/-3. 3 पाची 15. y ची किंमत काय आली? 5 आली. अंश 3 छेद 5. तो अपूर्णांक कोणता? 1/y आहे. म्हणजे किती आला? 3/5 आला. अंश 3 पाहिजे, छेद 5 पाहिजे. तो अपूर्णांक ते 3/5 हा तो अपूर्णांक आला. म्हणजे पर्याय क्रमांक सी 3/5.